वैराग तालुका आणि अप्पर तहसीलच्या निर्णयाला निर्णायक वळण. उच्च न्यायालयाच्या राज्य शासनाला 3 आठवड्यांचा अल्टिमेटम. अवमान याचिकेच्या सुनावणीत महत्त्वाचे निर्देश. 6 दशकांच्या संघर्षाला मिळणार नाही. वैराग तालुका आणि अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीच्या मागणीला अखेर निर्णायक वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं राज्य शासनाला संबंधित प्रस्तावावर 3 आठवड्यांच्या आत कायद्यानुसार निर्णय घेण्याचा स्पष्ट निर्देश दिलेत. या आदेशामुळे वैरागसह संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या. हा महत्त्वपूर्ण आदेश वैराग नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्ष निरंजन भूमकर यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणी दरम्यान देण्यात आलाय. यापूर्वी सुद्धा उच्च न्यायालयानं शासनाला निश्चित कालमर्यादेत निर्णय देण्याचा आदेश दिले होते. मात्र आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान शासनाच्या वतीनं संबंधित प्रस्तावांवरील प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत अतिरिक्त मुदतीची मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं शासनाला अंतिम 3 आठवड्यांची मुदत देत संबंधित प्रस्तावांवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले. तसंच याचिकाकर्त्याला सुनावणीची संधी देण्याचे आदेश सुद्धा कायम ठेवले. दरम्यान सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित अहवाल राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. शासन स्तरावर प्रस्तावांवर सकारात्मक विचार सुरू असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे वैराग तालुका आणि अप्पर तहसील कार्यालयाची मागणी तब्बल 6 दशकांपासून प्रलंबित आहे. सन 1964 पासून स्वर्गीय धन्यकुमार भूमकर, स्वर्गीय माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आंदोलने, निवेदने, ग्रामसभांचा ठराव तसंच मंत्रालय स्तरावरील सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ही मागणी जिवंत ठेवली आहे. उच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे वैरागच्या विकासाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय. आता पुढील 3 आठवड्यात राज्य शासन कोणता निर्णय घेतं याकडे बार्शी तालुक्यासह संपूर्ण पंचक्रोशीचं लक्ष लागलंय. शासनानं सकारात्मक निर्णय घेतल्यास हजारो नागरिकांचे महसूल आणि प्रशासकीय कामांसाठी होणारी गैरसोय सुरू होऊन परिसराच्या विकासाला नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या प्रकरणातील न्यायालयीन कामकाज ॲडव्होकेट सौ मनीषा दळवे काळोखे या पाहत असून याचिकाकर्त्यांच्या वतीनं त्यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली आहे. वैराग तालुका आणि अप्पर तहसील जे आपलं वैरागचं स्वप्न होतं, कैलासवासी माझे आजोबा धन्यकुमार आबाजी भूमकर, तसेच कैलासवासी चंद्रकांत अण्णा लिंबाळकर यांचं जे स्वप्न होतं की वैराग तालुका आणि अप्पर तहसील वैरागला व्हावं, त्या अनुषंगाने 1965 ते 2000 पर्यंत माझे आजोबा धन्यकुमार आबाजी भूमकर यांनी जी पत्र दिलं होतं, त्या पत्राच्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी तहसीलदारला अप्पर तहसीलचा आणि वैराग तालुक्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवा म्हणून असं पत्र काढलं होतं. पण तो प्रस्ताव तसाच पेंडिंग पडला. त्याच्यानंतर मी 2019ला आमदारकीला उभा राहिलो. त्यावेळेस माननीय आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सभेत शब्द दिला होता की बाबा नगरपंचायत अप्पर तहसील वैराग तालुका मी करतो. त्या अनुषंगाने मी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना 8/8/2023 रोजी पत्र दिलं की दादा अप्पर तहसील आणि वैराग तालुका आम्हाला करून मिळावा. त्या अनुषंगाने दादांनी त्यावर रिमार्क केला की तात्काळ प्रस्ताव सादर करावा. तसंच शासनाचं पत्र कलेक्टर आलं, कलेक्टरचं पत्र तहसीलदारला आलं. पण 2023 ची पत्र आलं, तिथनं कुठली पूर्तता केलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही ॲडव्होकेट काळोखे ताईतर्फे उच्च न्यायालयात 18/9/2025 रोजी रिट याचिका कोर्टात दाखल केली आणि माननीय कोर्टाने 18/11/2025 रोजी निकाल दिला की अप्पर तहसील 4 महिन्यात आणि वैराग तालुका 6 महिन्यात आपण निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, प्रधान सचिव आणि कलेक्टर, प्रांत आणि तहसीलदार यांना पत्र दिले भेटून. पण त्यांनी 4 महिन्यात आणि 6 महिन्यात कुठलीही पूर्तता केली नाही. त्याच्यामुळे आपण अवमान याचिका 18/5/2026ला हायकोर्टात दाखल केली. त्या अवमान याचिकेवर सुनावणी घेताना माननीय कोर्टाने असं कन्सिडर केलं की आपण सध्या अवमान याचिकापेक्षा रिट याचिकाच आपण ही करू आणि शासनाला अजून मुदत देऊ, का तर तुम्हाला अजून एक चान्स मिळेल.
आव्हान याचिका दाखल करायला. त्या अनुषंगाने कोर्टाने निर्णय दिला की 3 आठवड्यात अप्पर तहसील आपण त्याची पूर्तता करून निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कलेक्टर, प्रधान सचिव यांना पत्र दिले भेटून. आता त्यांनी लवकरात लवकर आपली मागणी पूर्ण करून आमच्या वायराचं स्वतः अप्पर तहसील आणि तालुक्याचं पूर्ण करावं. आणि यावर तर त्यांनी नाही केलं तर आपण परत आव्हान याचिका दाखल करणार आहे. आणि वायराग अप्पर तहसील आणि तालुका झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढं या निमित्तानं सांगतो. आपण सुप्रीम कोर्टात सुद्धा जायच्या तयारीत आहोत. आपण जेव्हा रेट याचिका दाखल केली होती त्यावेळेस कोर्टानं 2 मुद्दे पुढे केले होते. एक, आपण 2019 मध्ये जो प्रस्ताव दाखल केला होता आपल्या ग्रामपंचायतनं, त्याच्यामध्ये जे जे मुद्दे होते ते कन्सिडर केले किंवा नाही. आणि दुसरा मुद्दा होता की अप्पर तहसीलचा जे प्रपोजल आहे ते कधी सबमिट झालं. त्यावेळेस आपल्याकडं अप्पर तहसीलच्या प्रपोजलची रिसिव्ड नसल्यामुळं कोर्टानं सांगितलं की आम्ही फक्त डायरेक्शन देतो डिटेलमध्ये ऑर्डर पास करण्याऐवजी. मग त्यावेळेस डायरेक्शन दिलं की अप्पर तहसीलचा जो काही प्रस्ताव आपला पेंडिंग आहे कलेक्टरकडं त्याचा निर्णय 3 महिन्यांमध्ये, आणि जो मंत्रालयामध्ये आपला तालुका निर्मितीचा 2019चा प्रस्ताव पेंडिंग आहे त्याचा निर्णय 6 महिन्यामध्ये त्यांनी घ्यावा. पण त्याच्यानंतर आपण 21/11/2025, 4/12/2025 आणि 2026 मध्ये खूप सारे रिप्रेझेंटेशन केले की आमच्या रिट पिटिशनचा असा निकाल झाला असून तुम्हाला 6 महिन्यांमध्ये, आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्हाला 3 महिन्यामध्ये निकाल द्यायला किंवा निर्णय घ्यायला सांगितलं आहे. पण त्यांनी त्यानंतरही निर्णय घेतला नाही. त्यांनी निर्णय न घेतल्यामुळं आपल्याला परत एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले आणि त्यानंतर आपण अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाचं म्हणणं असं होतं की आपण जे रिप्रेझेंटेशन दिले त्याच्यामध्ये जे मिनिस्टर ऑफिसनं मीन टाईममध्ये काय झालं की आपण जेव्हा रिप्रेझेंटेशन कलेक्टर आणि मिनिस्टरला दिले, आपल्या रिप्रेझेंटेशनच्या बेसिसवरती कलेक्टर ऑफिसनं 14/5/2026ला एक लेटर काढलं होतं कलेक्टरला, ज्याच्यामध्ये सांगितलं होते की आमच्याकडे असे ॲप्लिकेशन आले आहेत पिटिशनर निरंजन भूमकर आणि ॲडव्होकेट सो अँड सो कडून, तर तुम्ही त्याच्यावरती काय निर्णय घेतला किंवा त्या प्रस्तावाचा आत्तापर्यंत कुठल्या स्टेजला तो आहे याचा आम्हाला रिपोर्ट द्या. त्याच्यानंतर त्यांचा रिपोर्ट मंत्रालयामध्ये गेला नाही. त्यानंतर आपण परत एकदा रिप्रेझेंटेशन दिलं आणि अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिका दाखल केल्यानंतर मीन टाईममध्ये आपल्याला कलेक्टरकडून एक लेटर आले, एक पिटिशनरसाठी आणि एक पिटिशनरचे ॲडव्होकेट म्हणून मला, 19/6/2026ला, की आम्ही तुमच्या प्रस्तावावरती काम करत आहोत आणि सध्या तो आमच्याकडे पेंडिंग आहे. त्यानंतर कंटेम्प्ट पिटिशनचं जजमेंट 16/7ला अवमान याचिकेची सुनावणी झाली. अवमान याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस कोर्टामध्ये AGPनी काही लेटर सबमिट केले, जे की मिनिस्ट्रीमधून कलेक्टर ऑफिसला आलं होतं लेटर 14/5/2026, आणि कलेक्टरनं जे पिटिशनरला आणि त्यांच्या ॲडव्होकेटला पाठवलं होतं ते दोन्ही लेटर. आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कलोड असल्यामुळं आम्हाला सदर माननीय न्यायालयानं जे काय अगोदरचे निर्देश दिले होते त्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही अप्पर तहसीलचा निर्णय द्या, त्याच्यावरती निर्णय घेता आला नाही, ते माननीय न्यायालयानं ते आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन कन्सिडर करून आम्हाला आणखीन थोडासा वेळ देण्यात यावा. म्हणून मग कोर्टानं परत एकदा 16/7/2026ला पूर्ण सुनावणीनंतर मिनिस्ट्रीला 3 आठवड्यांचा टाईम दिला. त्याच्यामध्ये कलेक्टरनं अप्पर तहसीलचा जो प्रपोजल आहे तो परत मंत्रालयामध्ये पाठवला आहे असा आम्हाला निरोप आलेला आहे. आणि अवमान याचिकेचा जो निकाल आला 16/7/2026चा, त्याच्यानंतरही आपण मंत्रालयामध्ये खूप सारे रिप्रेझेंटेशन दिले आहेत सगळ्या डिपार्टमेंटला. त्याच्यानंतर आपल्याला आता अवमान याचिकेमध्ये कोर्टानं सांगितलं होतं की ज्या काही तुमच्या क्युरीज असतील, म्हणजे मिनिस्ट्रीच्या असतील किंवा कलेक्टर ऑफिसच्या, तालुका निर्मितीच्या संदर्भात असतील किंवा अप्पर तहसीलच्या संदर्भात असतील, तर त्या ज्या काही क्युरीज असतील त्या पिटिशनरला वैयक्तिक हिअरिंगची संधी देऊन त्या सॉल्व्ह करा. पण आतापर्यंत तरी आपल्याला वैयक्तिक हिअरिंगची डेट मंत्रालयामधून समजली नाही. ती समजल्यानंतर आपण तिथं प्रत्यक्ष हजर होऊन सगळे डॉक्युमेंटेशन देऊ त्यांना, आणि मग त्याच्यानंतर त्यांचा जो काही निर्णय असेल, जर आपल्याला तो मान्य असेल, त्यांनी जर अप्पर तहसील किंवा तहसील निर्मिती केली तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपण परत एकदा उच्च न्यायालयात जाऊ शकतो.